श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे 28 डिसेंबर 2023, मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि उद्या आलेला आहे पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते. गुरुवारी भगवान विष्णू बरोबरच बृहस्पती देवाची सुद्धा पूजा केली जाते, ज्याला सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते. तर बघा, गुरुपुष्यामृत नक्षत्रावरती गुंजभर का होईना सोनं खरेदी करावं असं म्हणतात, कारण या दिवशी खरेदी केलेलं सोनं तुम्हाला कधीही विकण्याची वेळ येत नाही. गुरुपुष्यामृत योग हा सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग मानला जातो. जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळते आणि तुमची सर्व कामे सहजपणे पूर्ण होतात. सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करून जमीन, घर, वाहन, सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी करून शुभ परिणाम प्राप्त होतात. तर बघा, भगवान विष्णू आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव आहे आणि त्या दोघांमध्ये सामंजस्यही आहे. शुभ योगाच्या दरम्यान या दोघांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उद्याचा दिवस सर्वोत्तम दिवस असेल आणि या शुभयोगामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काही उपाय करत असतो, जेणेकरून आपल्या सर्व अडचणी, समस्या ह्या दूर होतात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा आपण सामना करत असतो आणि त्यामध्ये सर्वात मोठी अडचण किंवा समस्या जी असते ती म्हणजे पैशांची समस्या. घरामध्ये कष्ट करून मेहनत करूनही पैसा येत नसेल, तो टिकत नसेल, तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये कर्जाचा डोंगर हा वाढत जातो. कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी म्हणून उद्याच्या गुरुपुष्यामृत नक्षत्राच्या दिवशी हा विशेष उपाय करून कर्जमुक्ती होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. तर बघा, गुरुपुष्यामृत योग जो आहे तो दुर्मिळ योग असतो. हा नेहमी येत नाही, हा वर्षातून अगदी 2 ते 3 वेळा येत असतो. तर या शुभयोगावरती काही उपाय आपण केले तर आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत आपल्याला नशिबाची साथ मिळते आणि उद्याचा गुरुपुष्यामृत योग हा या वर्षातला शेवटचा योग आहे. त्यामुळे प्रत्येकाने या संधीचा लाभ घ्यावा. तुमच्या काही कर्जविषयक समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, त्या दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, गुरुपुष्यामृत योग जो आहे तो गुरुवारी उशिरा रात्री 1:05 सुरू होणार आहे. तो पहाटे 6:53 असणार आहे. त्यामुळे हा जो उपाय आपल्याला करायचा आहे उद्या दिवसभर करता येईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पहाटे 6:53 करता येणार आहे. तर बघा, पुष्य नक्षत्र रात्री उशिरा लागणार असलं तरी पुष्य नक्षत्राचे शुभ परिणाम हे दिवसभर असणार आहेत. पण रात्री जर तुम्ही उशिरा हा उपाय केलात, जेव्हा आपल्याला सेवा करायच्या आहेत त्यावेळेत केला तर अजून तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करावा. तर बघा, या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एकाक्षी नारळ आणायचा आहे. एकाक्षी नारळ म्हणजे ज्याला एक डोळा असतो. तुम्ही जर दुकानामध्ये गेलात आणि त्यांना म्हटलं की मला एकाक्षी नारळ, एक डोळा असलेलं नारळ द्या, तर ते देतातच. असे मानले जाते की ज्या घरामध्ये एकाक्षी नारळाची पूजा केली जाते आणि मंत्रांनी सिद्ध केले जाते त्या घरामध्ये सुख राहते, एक पती पत्नीमध्ये प्रेम कायम टिकून राहते. एवढा हा प्रभावी एकाक्षी नारळ आपल्याला आणायचा आहे. तर बघा, आता हा नारळ तुम्ही आणल्यानंतर त्यावरती तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. अत्यंत दुर्मिळ एकाक्षी नारळ हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्यांच्याकडे हा नारळ आहे तो आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही आर्थिक समस्यांना तोंड देत नाही. म्हणूनच आपल्याला कर्जमुक्तीतून बाहेर पडायचं असेल, तुमच्या पती पत्नीमध्ये काही वाद असतील, तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करा. तर बघा, उद्या आलेल्या मार्गशीर्ष गुरुवारी पुष्य नक्षत्र आलेलं आहे. तर उद्या आपण मार्गशीर्ष गुरुवारची देवी लक्ष्मीची पूजा मांडणी केलेली असते. आता तुम्ही हे व्रत करत असाल तर तुम्हाला देवपूजा करायची आहे. तुमच्या मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मीच्या व्रताची पूजेची मांडणी करून घ्यायची आहे. तुम्ही हे व्रत करत नसाल तर तुम्ही देवघरासमोर सुद्धा हा उपाय करू शकता. तर बघा, आपण जो नारळ आणलेला आहे तो आपल्याला आता सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता तुम्ही पूजा मांडणी केलेली असेल तर पूजा मांडणीसमोर एखादा पाट टाका. त्या पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड तुम्हाला अंथरायचं आहे आणि तुम्ही हे व्रत करत नसाल तर तुम्हाला देवघरासमोर हा उपाय करायचा आहे. तिथे तुम्ही एखादं लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. कोणत्याही सेवेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने होत असते. तर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. पूजे मांडणीसमोर तुम्ही हा उपाय करणार असाल तर तिथे दिवा हा लावलेलाच असतो. देवी लक्ष्मी समोरच आपण हा उपाय करणार आहोत. पण जर तुम्ही देवघरासमोर करणार असाल तर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, धूप लावून घ्यायचा आहे
आता त्या नारळाला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानून आपल्याला नारळाची पंचोपचारे पूजा करायची आहे. तर बघा, नारळाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. आता ह्या नारळावरती आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि या नारळाला सिद्ध करायचं आहे. तर बघा, या नारळाला सिद्ध करण्यासाठी आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र म्हणजे ओम श्रीम क्लीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः. हा मंत्र जो आहे तो तुम्हाला 108 वेळा पठण करायचा आहे. जपमाळ घ्या, जपमाळेवरती हा तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही बोटावरती मोजून सुद्धा हा मंत्र पठण करू शकता. 108 वेळा तुम्हाला शक्य नसेल 16 वेळा म्हणा, पण अतिशय प्रभावी हा मंत्र आहे. गुरुपुषामृत नक्षत्राच्या दिवशी या मंत्राचं पठण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होईल, धनधान्य सुख समृद्धीने तुमचं घर भरलेलं राहील. आता या मंत्राचं पठण केल्यानंतर तुम्हाला 1 वेळा चमत्कारी कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, कनकधारा स्तोत्र जे आहे ते नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे. तुमच्याकडे ती पोथी नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून ऐकू शकता किंवा पठण करू शकता. श्रवण किंवा पठण केलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला 1 वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे. परत एकदा सांगते की तुम्हाला 1 माळ ओम श्रीम क्लीम दारिद्र्य विनाशिनी धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. 1 वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं, 1 वेळा तुम्हाला लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचंय. अशा प्रकारे त्या नारळाला अभिमंत्रित करायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते नारळ जे आपण कापडावरती ठेवलेलं होतं, आता थोडा वेळ ते नारळ आपल्याला तसंच पूजा मांडणीसमोर ठेवायचं आहे. शक्य झालं तर तुम्ही दिवसभर ठेवू शकता. गुरुपुषमृत नक्षत्र संपल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तुम्हाला काय करायचंय, आपण ज्या कपड्यावरती ते नारळ ठेवलेलं होतं त्याच कपड्यामध्ये ते नारळ गुंडाळायचं आहे आणि त्यानंतर ते नारळ तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. असे मानले जाते की हा एकाक्षी नारळ ज्याच्याकडे असतो त्याला कायम संपत्ती, ऐश्वर्य आणि सर्व प्रकारचे सुख मिळते. जी व्यक्ती एकाक्षी नारळ देवी लक्ष्मीच्या पूजेसमोर ठेवून त्याची पूजा करतो त्याला जीवनाशी संबंधित सर्व सुख प्राप्त होतात. कुबेराचा खजिना त्याच्या घरामध्ये नेहमी भरलेला राहतो. तर बघा, तुम्हाला खूप आर्थिक समस्या असतील तर तुम्ही नक्कीच हा एकाक्षी नारळ तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवा. कामाच्या ठिकाणी सुद्धा एकाक्षी नारळाची स्थापना करणे, त्याची रोज पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये चौपट वाढ होते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. तर असा हा उपाय उद्याच्या गुरुपुषमृत योगावरती आवर्जून करा. पुढच्या गुरुपुषमृत योगावरती तो नारळ बाहेर काढायचा, अशीच त्यावरती सेवा करायची, त्याला परत अभिमंत्रित करायचं आणि परत त्याला तिजोरीमध्ये ठेवायचं. तर चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.